नमस्कार, मी शिवाजी शिंदे. वारल सत्य असत्यमध्ये आपलं स्वागत. आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता एटीएम मधून गॅस मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय. रिकामी टाकी आणून गॅस भरणं शक्य होणार आहे, पण खरंच असं गॅस एटीएम आहे का याची आम्ही पडताळणी केली. मग का सत्य समोर आलं, चला पाहूया. नमस्कार, गैस सिलेंडर अब इंतजार हुआ खत्म, 3 मिनट में मिलेगा गैस सिलेंडर. आता गॅसचं टेन्शन कायमचं मिटणार आहे, कारण आता गॅसचंही एटीएम आलंय. फक्त 3 मिनिटात तुम्ही गॅस मिळवू शकता असा दावा करण्यात आलाय. सध्या देशभरात गॅस टंचाई झाली आहे, त्यामुळे गॅससाठी लोकांनी रांगा लावल्यात. पण खरंच एटीएम मधून गॅस मिळणं शक्य आहे का? असं एटीएम कुठे आहे याची आम्ही पडताळणी सुरू केली. आता एटीएम मधून मिळणार गॅस. रिकाम सिलेंडर आणा आणि भरून घ्या. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? देशात एलपीजी एटीएम ची सुरुवात झाली आहे. रिकामी टाकी आणा आणि फक्त 3 मिनिटात गॅस भरून घ्या असा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय. हा दावा खरा असेल तर गॅस टंचाईच्या संकटात कोट्यवधी गॅस ग्राहकांना दिलासा मिळेल. त्यामुळे खरंच महाराष्ट्रात गॅस एटीएम कुठे आहेत? गॅस एटीएम असेल तर त्याचा वापर कसा करायचा याची माहिती मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत आम्ही माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. हरियाणातल्या गुरुग्राम मध्ये बीपीसीएलनं एलपीजी एटीएम सुरू केलंय. ऑटोमॅटिक एलपीजी वेंडिंग सिस्टम लावण्यात आली आहे. रिकामे सिलेंडर आणून ग्राहकांना ते भरून घेता येतील. एटीएम मधून कंपोजिट सिलेंडर मध्येच गॅस भरला जाईल. गॅस भरण्यासाठी 3 मिनिटांचा कालावधी लागेल. हे गॅस एटीएम महाराष्ट्रात अजूनही सुरू झालेलं नाही, मात्र लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी ग्राहकाला त्याच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर एक ओटीपी येईल. तो एटीएम मशीनच्या कीबोर्डवरून टाईप करून नोंदवावा लागेल. त्यानंतर एक QR कोड येईल. तो UPI पेमेंटद्वारे स्कॅन करून पेमेंट करता येईल. या एलपीजी एटीएम वर लोखंडी गॅस टाकी नाही, फक्त कंपोजिट सिलेंडरचा वापर करता येईल. त्यामुळे आमच्या पडताळणीत गॅस एटीएम आल्याचा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.